हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा, खुश राहा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. विद्या ब्युटी अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज हरतालिकेचा आहे उद्या, त्याच्यासाठी मी एक मेकअप केला आहे आणि एकदम सुंदर आणि एकदम शॉर्टकट असा फास्ट असा मेकअप आहे. एकदम असा सुंदर असा. तुम्ही बघा मेकअप कसा वाटला ते मला कमेंट करून मला नक्की सांगा. हे एक पॅन केक म्हणून असतं फाउंडेशन. ते फाउंडेशनचा आज मी मेकअप करणार आहे. तर तुम्हाला करून दाखवणार आहे मेकअप की कसा वाटतो, छान का नाही. मी प्रायमर, मॉइश्चरायझर असं सगळं लावून घेतलेलं आहे. आणि आता मी पॅन केक जो असतो फाउंडेशन असतो ते पॅनकेक म्हणून ते मी यूज करणार आहे आणि त्याचा मेकअप करून दाखवणार आहे तुम्हाला. तो मी आता लावत आहे. तो वॉटरप्रूफ मेकअप आहे आणि वॉटरप्रूफ आहे ते पॅनकेक. मी सगळीकडे एकदम असा व्यवस्थित असा फाउंडेशन स्प्रेड करणार आहे, व्यवस्थित करणार आहे. आणि पावडरने किंवा तुम्ही लूज पावडर असेल किंवा नॉर्मल पावडर असेल किंवा आपलं कॉम्पॅक्ट पावडर जर असेल तर त्याच्याने तुम्ही ते सेट करू शकता. फाउंडेशन सेट करून घ्यायचं आहे. लूज पावडर घ्या किंवा आपली नॉर्मल पावडर असेल ती किंवा कॉम्पॅक्ट पावडर, याच्याने ते सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. पूर्ण फाउंडेशन नेकला, शोल्डरला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हे आता मी कंट्रोल करत आहे. पावडर कंट्रोल आहे माझ्याकडे, तर ते मी पावडर कंट्रोल मी केलं आहे. स्टिक कंट्रोल पण असतं लिक्विडमध्ये, लिक्विड पण असतं, पावडर पण असतो. तुम्हाला जे असेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते त्याच्याने तुम्ही करू शकता. आणि जर नसेल त्याचं काय करायचं तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कंट्रोल वगैरे ब्रशर जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्हाला काय वापरता येईल, तर ते मी मला कमेंट करून सांगा. मी ते तुम्हाला नक्की सांगेन. त्या अगोदर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळचे बेल आयकॉन आहे ती क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन दाबल्याने तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं आणि म्हणजे नवीन व्हिडिओ आले मी अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. त्यासाठी ते बेल आयकॉन असतं, तर ती दाबायला विसरू नका. तर मी घेतलेलं आहे कंट्रोल, माझं झालेलं आहे ब्लेंडिंग वगैरे सगळं करून. आता माझ्याकडे ब्रशर आहे, लिक्विड ब्रशर आहे, ते मी यूज करत आहे, केलं आहे ब्रशर. पिंक केलं आहे जरा मी, तुम्हाला दिसत असेल. मी आता असं पावडर लावून घेतली आहे चेहऱ्याला, डोळ्याखाली आणि खाली पण चीनच्या इथे. आणि मग आय मेकअप करणार आहे. आय मेकअप पण मी असा नॉर्मलच ठेवणार आहे, जास्त नाही. मी वरतून मरून कलर केला आहे आणि बाकी पिंक कलर ठेवलेला आहे आउटरला. पूर्ण असा केलेला आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? माझे यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ कोणता बघायचा आहे, कशाबद्दल हवा आहे
तुम्हाला कमेंट करून मला सांगा तेही. हे स्ट्रॉ पावडर आहे ते मी काढून घेत आहे. ब्रश मी काढणार आहे, ब्रश त्याच्याने काढणार आहे मी. हे स्ट्रॉ जे असते आपलं मेकअपचं जास्तीचं झालेलं असतं ते आपण ब्रशने काढून घ्यायचं आहे असं. बाकी ब्रशर, हायलायटर हे सगळं मी लावून घेतलेलं आहे. लायनर मी आता काजळ लावत आहे. लायनर लावायचं आहे, मस्कारा लावायचा आहे मस्तपैकी. मी काजळ लावलेलं आहे आता. हायलाईट करत आहे मी. मला थोडं कमी वाटत होतं हायलाईट नाही का, तर मी थोडं अजून हायलाईट केले माझे नोज, चीन असं हायलाईट थोडं करून घेत आहे परत. आणि मग आता मी लिपस्टिक घेतली आहे, पिंक कलरचीच आहे ती नॉर्मल. सेम असल्याने छान दिसते होती, त्यामुळे मी घेतली आहे. लाईट आहे. देन हे तर पहिलेच लावायला हवं सिंदूर. ह्याची एक नवीन पद्धत आहे अजून, मी ते तुम्हाला नक्की दाखवेल नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. आयब्रो फिल करायचे आहेत व्यवस्थित अशा, कारण त्या आपण मेकअप जे करतो तर ते सगळं प्रोडक्ट त्याला लागलेलं असतं आणि त्याचा आकार वगैरे व्यवस्थित दिसण्यासाठी आपण त्या व्यवस्थित असं करून घ्यायचे आहेत. छान दिसतात. आता बघा, हा बघा माझा फायनल लुक कसा दिसतो आहे. छान ना? तर मला कमेंट करून नक्की सांगा की माझा फायनल लुक कसा झाला आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग हे बघा माझा फायनल लुक आहे. वन पिन मी केलेली आहे.